एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला फोन करून समज दिली आहे आणि तसंच त्यांनी सांगितले की महायुतीत कुठेही ठिणगी पाडायला नको. 35 वर्ष मी राजकारणात काम करतोय. मला काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे सगळं कळतं. आणि माझे नेते देवेंद्र फडणवीस माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांना हे माहिती आहे की मी जे बोलतो ते पुण्याच्या हिताकरता आणि जनतेच्या हिताकरता बोलतो. त्यामुळं मला त्यांनी जे काही सांगितलंय ते मला चांगलं अवगत आहे आणि मी त्या चौकटीच्या बाहेर कधीच जाणार नाही. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे हे आजही सांगतो, उद्याही सांगतो, परवाही सांगतो. उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं तुम्हाला काय म्हणाले फोन करून? हे सांगितलं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. विकृत लोक जे पुण्याला वरबडून खातात त्यांच्यावर तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे. हे शिवसैनिकाचं काम आहे एवढं सांगितलं त्यांनी. आणि 1 तारखेपर्यंत जर मंदिराची जागा जैन समाजाला हस्तांतरित नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय? मी काय बसले का रोजच तुमच्यावर रोज बोलणार आहे. आणि उद्या जर झाले तर त्याच्यावर आनंद आहे. कशात 1 तारखेची वाट बघताय? कोणी तुमचे हातपाय अडवले? तुम्ही रजिस्टर एका दिवसात करता, एका दिवसात खरेदी करता, एका दिवसात नाव चोरणं, एका दिवसात प्लॅन पास. मग एका दिवसात एकदा बसले ना की ठाप रजिस्टर पुढे बसले. ही जागा परत संस्थेला आम्ही दिले, टाप बटनात आपले विषय संपला. त्याला लागतंय काय? आता 1 तारखेपर्यंत जागा हस्तांतरित होईल, पण तुम्ही आता जे रोज बॉम्ब फोडताय ते नाही वस्तुस्थिती म्हणतो. बॉम्ब काय? आपल्याला कोण मुरली मोहनचा माझा काय बांधायला बांधा? निवडणूक झाली, लढला लोकशाहीच्या दरबारात, त्याला लोकांनी विजय केला, आम्हाला हरवलं. त्यांना 5-5.5 लाख मतं दिली, मला 4,60,000 दिले. आम्ही कमी पडलो म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की जनता उद्या आम्हाला मतदान देईल. तो विषय वेगळा. लोकशाही आहे. मग ती निवडणुका कशा झाल्या, काय झाल्या त्याच्यावर आता खोल जायचं नाही. पण ह्याच्यामध्ये मला एवढंच कळतं की जैन मंदिर मुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझी लढाई राहणार. किती राजकीय किंमत मोजायला लागली तर मी द्यायला तयार आहे.